आईबापाला सोडताना 10 वेळा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे, कारण त्यांचा आशीर्वाद आपल्याला समोर नेऊ शकतो तर मागे सुद्धा ओढू शकतो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आईला बरं नाही आहे तरीसुद्धा आज शॉपचं काम पूर्ण केलं. भाच्याचा वाढदिवस होता म्हणून केक घेऊन गेली आणि त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून 2 टी-शर्ट. नंतर वहिनीने बोलावलं आणि त्याचा छोटासा केक कटिंग आणि बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे. झालेलं असं की भाऊ घरी नाही आहे, त्याच्यामुळे बड्डेमध्ये एवढी रौनक नाही आहे. तर स्वराजने त्याला गिफ्ट दिलेलं आहे, जे की मी टी-शर्ट आणले होते. शॉपचं काम करून आणि चक्रा मारू प्रचंड मी थकलेली होती. नंतर मी दूध आणलं. दूध आणल्यानंतर फक्त 2 फलक्यांची कणिक भिजवलेली आहे, दूध गरम केलेलं आहे आणि डाळ पालक सकाळचं होतं. आई बोलली की मला भाकर नाही, मला फलका खायचा आहे. तर म्हणून असा गॅसवर फलका शेकला, आईला डाळ पालक जेवण दिलं आणि तिथंच उभी राहिली. कारण ते जेव्हा आपली काळजी घेतात ना, तशीच आपण सुद्धा आईबाबाची काळजी घेतली पाहिजे. नंतर स्किन केअर केलं आणि झोपली. ब्लॉग आवडल्यास लाईक करा. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी.